हॅलो. तर सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. व्यासपीठावर येऊन स्थानपन्न पहा आणि मेगा फायनलचा सामना आपण एन्जॉय करा. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहतो आक्रोशी विपक्ष कोंडवली या दोन टीम दरम्यान टॉस जिंकून आक्रोशी टीमनं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी कोंडवली या संघाला इन्व्हाइट केलंय. चला कोंडवली टीम, आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कोंडवली टीमची मेगा फायनलची लढत ब्लॅक कोब्रा क्रिकेट क्लब कुसगाव आयोजित वागेश्वरी चषक 2026 ही दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्व दानशूरदात्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत करतो. ज्या कोणी आम्हाला या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य केलं त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत. तर मेगा फायनलला सुरुवात होते. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. विश गुड गेम अँड प्ले क्वालिटी क्रिकेट. मॅच चालू होते. टॉस जिंकून आक्रोशी टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पंचाचा ग्रीन सिग्नल होतोय. मॅच ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिला बॉल फुल टॉस पद्धतीचा बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल डिलिव्हर्ड होतोय. पहिल्याच बॉलवरती सिंगल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अभि आणि सूरज हे दोन फलंदाज फलंदाजीसाठी दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन साहिलला आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये साहिलने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती. खऱ्या अर्थाने फक्त 3 धावांचं षटक आपल्याला साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तो साहिल मात्र पहिल्या षटकामध्ये दाखल झालाय. ओ यावेळी फटका बसलाय. कॅचची संधी. रनिंग कॅच होईल का? इनसाइड आउट कव्हरला मारण्याचा प्रयत्न. वेल जज कॅच. आजच्या दिवसामधील सुंदर झेल टिपला जातोय आणि इथून मात्र पहिल्या विकेटचा पतन. फलंदाज बाद होतोय. अभि तर फलंदाज अभि बाद झालाय. महत्वपूर्ण विकेट गमावले. इनसाइड आउट. खऱ्या अर्थाने इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. प्रयत्न मात्र चांगला होता. जेणेकरून एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेने जे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेने जे फिल्डर आहेत त्याला बीट करण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त धावा मिळण्याचा चान्स होता. परंतु कॅच देखील लाजवाब पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अभि बाद झालाय. चेतन आलाय आता तिसऱ्या क्रमांकावरती. एक धावेवरती एक विकेट. स्कोर कार्ड वरती आपण धाव पाहतो. साहिलचा पुढचा बॉल. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली साहिलची सेमीफायनल आणि आता फायनलच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना टप्प्याचा बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. लगातारचा दुसरा विकेट मिळेल का? यस डेफिनेटली. दुसरा विकेटचा पतन. लगातारचा पाठोपाठचा दुसरा हादरा. चेतन सेल्वरडकचा शिखरावरून माघारी परततोय. बॅक टू बॅक 2 हादरे लागलेत. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून. अगदी अखूट टप्प्याचे बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. बाउन्स इथून करण्याचा प्रयत्न होता. आता नौका खेळाडू चौथ्या क्रमांकावरती संकेत या फलंदाजाला आपण पाहतो. संकेत पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करेल. बॅक टू बॅक 2 हादरे लागलेत. विकेट हॅट्रिक संपादित होईल का? ओमकारने विकेट हॅट्रिक संपादित केली होती वागेश्वरी चषक 2026 मध्ये. आता दुसरी विकेट हॅट्रिक संपादित होईल का हे पाहावं लागेल. 2 बाद 1 धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅक वरती साहिल पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज. लोअर फुल टॉस टॅप केलाय आणि इथून मात्र 2 फिल्डर होते. त्यांच्या डोक्यावरून बॉल मागे चाललाय. बॅकअप चांगला राहिला. सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 2 धावा.
2-2 अशी परिस्थिती स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं होतं, पण पॉवर प्ले जसा संपेल तसं मात्र 38 सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर तैनात असतात, त्यामुळे गॅप शोधणं थोडं कठीण बनतं फलंदाजांना. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये धावा अगदी चांगल्या याव्या लागतात. हो, यावेळी बॅकवर पॉईंटच्या दिशेने कट केलाय. स्क्वेअर कटचा फटका नचाकत होती या फटक्यामध्ये. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धाबेन करता हा खणखणीत चौकार. सलामी आलेला सूरज पहिला बॉल फेस करत असताना हा चौकार आपण पाहतो. खूप टप्प्याचे बॉल वारंवार खरं तर डिलिव्हर केले जात होते आणि त्यानंतर मात्र जास्त सूरजने मात्र त्या बॉलवरती पाहणी केली, लेट कट केला आणि 4 धाबा या बॉलवरती मिळवल्यात. फुल टॉस पद्धतीचा बॉल, पथाचा इशारा तो खराब बॉल, वेस्ट साइड खूप, नो बॉल, नो +1 अशा 2 धाबा स्कोर कार्डवरती. ज्या साईलचं षटक इकॉनॉमिकल चाललं होतं, आता मात्र थोडासा दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न साईल अतिरिक्त धाबा खर्च करताना पाहायला मिळतोय. 2 धाबा मिळत आहेत. 2 धाबेच्या मदतीने धावसंख्या 8 वर पोहोचले. हो, यावेळेस स्वेट साऊंड मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑफला क्लिअर करेल का? यस, डेफिनेटली चेंडू क्लिअर करतोय लॉंग ऑफच्या दिशेने, सीमा पार. सूरजच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा, शानदार षटकार. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये धावा कमी येतील, परंतु दमदार खेळ राहिला सूरज या फलंदाजाचा. एक चौकार एक षटकार बरंच काही सांगून गेला. पहिले 3 चेंडू फार चांगले होते, परंतु शेवट गोड करता आला नाही. त्या कारणामुळे स्कोर कार्डवरती धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 14 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. फोर्टीन ऑन बोर्ड, 14 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. सुरुवात थोडीशी डगमगली होती बॅटिंग करणाऱ्या कोंडवली टीमची, परंतु त्यानंतर मात्र प्रहार आणि प्रहार पाहायला मिळाला. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल धाव मिळेल. बॅकअप खराब राहिलाय, अतिरिक्त धाव मिळते या बॉलवरती. जिथे 1 धाव होती तिथे मात्र दुहेरी धाव. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. पुन्हा एकदा 16 या आकड्यावरती 16 ऑन बोर्ड. स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल संकेतला आपण पाहतोय. संकेतला चांगले साथ द्यावे लागेल सूरजला. सूरज चांगल्या लय मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे आणि तुम्ही स्ट्राईक वर कशा प्रकारे आणेल हे पाहावं लागेल. ऑन साईडला क्या बात आहे. ज्या प्रकारे ऋषभ पंत खेळतो ना, त्या प्रकारे त्याची आठवण करून देणारा हा फटका. सिंगल मिळाली या बॉलवरती. गोष्टकीय क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, फटका तितकाच चांगला होता. ऋषभ पंत, KL राहुल ची आठवण करून देणार हा फटका आपण पाहिला. परंतु संकेतच्या माध्यमातून सिंगल मिळाले. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 17 ऑन बोर्ड. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 बाद 17. चला बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल सुपूर्त करा त्वरित. सेव्हन्टीन 17 धावा स्कोर कार्डवरती लागले. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे विशाल बनगे या गोलंदाजाला आपण पाहतो. यावेळी मागे मारलाय लॉंग स्टॉपच्या दिशेने, ट्रॅव्हल होत असताना बॉल आपण पाहिला. सिंगल मिळाली. कोष्टाकीन क्षेत्रामध्ये बॉल जातोय. चला बॉल अशी पूर्तता करा लगेच. जुना बॉल असेल तर द्या. जुना चेंडू सुपूर्त करा. चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. ओ, यावेळी लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल, दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय विशाल बनगेच्या माध्यमातून. 1 धाव संख्येने धावसंख्या पुढे जाईल. 19 धावा स्कोर कार्डवरती. अगदी दोन्ही गावांचा विचार केला पॅडे, आजूबाजूची गावं आहेत. आक्रोशी विपक्ष आपण पाहतोय कोंडवली या संघाला आपण पाहतोय.
मैदानाच्या आतमध्ये कोंडवली टीमने आज मैदानाच्या आतमध्ये इम्प्रेसिव्ह बॅटिंग बॉलिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खऱ्या अर्थाने मेगा फायनलच्या दिशेने ते दाखल झालेले आहेत. ऑन साईडला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. बॉल गोष्टांकी क्षेत्रामध्ये पुन्हा ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती देखील मिळेल फक्त सिंगल. सिंगल धाब्याच्या मदतीने 2 षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाची अखेरीस धावसंख्या 2-20 कोंडवली हा संघ. चला थोडा स्पीडअप करा. कोंडवली संघाची धावसंख्या आपण पाहिली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 लागले. 2 गडी बाद झालेत. 2 खऱ्या अर्थाने लवकर विकेट गेले आणि त्यानंतर मात्र हळूहळू पार्टनरशिप बिल्डअप करत असताना हे 2 फलंदाज संकेत आणि सूरज ओमकारला आपण पाहतोय. हो यावेळेस समर डिलिव्हरी टप्पा खाल्ला तर बॉल खोलवर राहिला. मोठा फटका लगवायचा होता. क्रॉस द बॅट खेळायचं होतं फलंदाज सूरजला परंतु कनेक्शन झालं नाही. बॉल खोलवर पद्धतीचा होता. टप्पा खाल्ला तर बॉल राईज झाला नाही. उसर गिराना बॉल पाहायला मिळाला नाही. त्या कारणामुळे कनेक्शन झालं नाही. डॉट बॉलची समाप्ती. 3ऱ्या षटकाला सुरुवात. हो यावेळी ऑन साईडला हा तडाखा आपण पाहतोय. चेंडू चाललाय हवाई सफर. सूरजच्या बॅट मधून माइटी हिट षटकार. ओमकार वरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या बॉलवरती कोणतीही धाव नव्हती. त्यानंतर मात्र थोडंसं दडपण निर्माण झालं होतं. प्रेशर रिलीज करण्याचं काम मात्र सूरजने केलंय. या मॅचमध्ये कोंडवली हा संघ फसला होता. त्या संकटमोचक पारी खेळत असताना सूरजला आपण पाहत आहोत. हो पुन्हा आता टॅप करायचा प्रयत्न ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर तैनात आहेत. फेकी खराब. बॅकअप मिळत नाहीये आणि त्या कारणामुळे ही एक अतिरिक्त धाव मिळेल. जिथे सिंगल तिथे मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे जाईल. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. 28 ऑन बोर्ड. 3रा षटक प्रगतीपथावरती आपण पाहत आहोत. यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. या बॉलवरती आपण पाहतो कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची सांगता. आपल्या पॉपिंग क्रिसमध्ये सूरज सेफ आहे सध्याच्या घडीला. सूरजवरती जबाबदारी आहे. इथून चौकार षटकार कोण खेचल नंतर मात्र सूरज जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तो मात्र धावा अगदी चांगल्या स्कोर कार्डवरती लागल्या जातील. या बॉलवरती देखील सिंगल आले. खुशांकी क्षेत्रामध्ये बॉल वारंवार ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे चालले. 29 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 3रं षटक प्रगतीपथावरती असताना मोठे फटके मारू दिले जात नाहीत. 1 षटकार वगळता हे षटक फार चांगलं पाहायला मिळतंय गोलंदाज ओमकारचं. हो यावेळी देखील लॉब करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलंय गोष्टांकी क्षेत्रामध्ये. फटका कमालीचा होता परंतु बॉल गोष्टांकी क्षेत्रामध्ये जातोय आणि अशा रीतीने 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 2-30. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक कोट्यातील शेवटचं षटक स्लॉगोरच्या षटकामध्ये दीपक लिजन प्लेयर आहेत. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं दीपकने अगदी चांगली गोलंदाजी केली होती. तोच दीपक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. लिजन प्लेयर आहेत. क्रिकेटचा प्रचंड अनुभव दीपकच्या पाठीशी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी होती त्याच्या विपरीत गोलंदाजी करणं हे खरं त्याची ओळख आणि तशा प्रकारे गोलंदाजी होईल का अंतिम षटकामध्ये हे पाहावं लागेल. टोटल 30 धावा 10.00 ची सरासरी कोंडवली टीमच्या फलंदाजाने गाठलेली आहे. पहिला बॉल षटकातला. हो यावेळी अगदी स्लो वन बॉल. लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल वाईड आहे. पंच दर्शवत आहेत.
एक्स्ट्रा मध्ये भर 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अंतिम षटकामध्ये कोंडवली टीम नक्कीच विचार करेल 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं राहील, कारण आक्रोश टीम देखील तितकाच ताकदीचा संघ आहे. कमीत कमी 40-45 धावा त्या बनवाव्याच लागतील. फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल, तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. वन बाउन्स बॉल, राहुल बॉल पर्यंत आले, चेंडू पकडला, फेकला, तोपर्यंत या बॉल वरती मिळाली फक्त सिंगलच मिळेल आणि सिंगल दाबेच्या मदतीनं धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 32 ऑन अ बोर्ड. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या सत्रामधला टार्गेट किती सेट केलं जाईल हे पाहावं लागेल. स्लॉट मध्ये बॉल, पॉवर जनरेट केले, पाठवला सरळ बॉलला. ब्लॅक स्क्रीनच्या वरून टॉस का बॉक्स कक्षाच्या वरून बॉल ट्रॅव्हल होत असताना सीमारेषा पार. दॅट्स अ ह्यूज हिट अँड इट्स अ मॅक्सिमम रन्स. $38 ऑन अ बोर्ड. 38 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल, चेंज ऑफ पेस, गती आपल्याला पाहायला मिळाली. मागील काही बॉल वरती गती फार कमी होती दीपकची आणि आता मात्र वेगवान बॉल सफर केला गोलंदाज दीपकने. त्यामुळे पॅच ऑफ रेस अगोदर क्लोज केला, त्या कारणामुळे बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची असमाप्ती आपण पाहतोय. हा खूप टप्प्याचा बॉल ऑन साईडला स्लॅश करायचा होता, या बॉलवरती सिंगल आले, एज लागले. सिंगल दाबेच्या मदतीने धावसंख्या 39 आकड्यावरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. 39. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न. इथून एखादा मोठा फटक्याची अपेक्षा राहील कोंडवली या संघाला. रितम मध्ये अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक सज्ज होईल. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. पहिल्या सत्रातून सुरुवात केली ते सुव्यस्त होत चाललाय. थोडं स्पीडअप करा, गती बारबार सामन्याची. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, शॉर्ट मिड विकेट रेसर मध्ये पिल्लर तैनात. क्विक सिंगल जरूर कंप्लीट केला. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. चला, नवीन खेळाडू लगेच मैदानाच्या ताबा घ्या, लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचंय. संकेत पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अगदी चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली दोन्ही फलंदाजांनी, चेतन आणि त्याच्या समवेत सूरज. अगदी लवकर 2 विकेट गमावले ते, त्यानंतर मात्र पार्टनरशिप बिल्ड झाली आणि त्यामुळे धावसंख्या चांगली उभारण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 40 झाले स्कोर कार्ड वरती. हो, यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक, जेलची संधी आणि सूरजचे खेळ देखील संपुष्टात. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राच्या वेळी समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 41 धावांचे लक्ष्य आकुशी या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे.
वेलकम बॅक. सेकंड सत्राला सुरुवात केली जाते. टोटल 41 धाब्याचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये आकोशी 11 या टीमला आपण पाहतोय. दोन्ही टीमला पुन्हा एकदा कॉम्बॉक्समधून शुभेच्छा. मेगा फायनलची लढत कोंडपली विपक्ष आकोशी या दोन टीम दरम्यान आता तटीचा सामना आपण विचार करतोय. पहिला बॉल हो, पहिलाच बॉल कट केलाय. सुपर स्ट्रोक, चेंडू पाठवलाय सरळ सीमा पार. फलंदाज साहिलच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत, षटकार. हो, पुन्हा एकदा अर्ध्या बॅटनं क्रॉस द बॅट. वॉटर स्ट्रोक, सुपर बॅटिंग बाय साहिल. अनदर बिग हिट, बिग 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 वन. शानदार बॅटिंग. 6 धाब्याने टोटल स्कोर कार्ड मूव्स ऑन 12 ऑन बोर्ड. 12 धाबा स्कोर कार्ड वरती. अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आक्रमण पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये पॅडी कशा प्रकारे बॅटिंग करायची याचं प्रतिष्ठित उदाहरण साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं फार महत्वाचं असतं आणि ते कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न इथून साहिलच्या माध्यमातून केला जातोय. धावसंख्या 2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 12 धाबा स्कोर कार्ड वरती. चेतनचा पुढचा बॉल यावेळी इनसाइड आउट. वॉटर स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून बॉल गोळीच्या वेगाने सीमा पार. 4 रन. 4 धाब्याच्या मदतीनं 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धाव संख्या 16 ऑन बोर्ड. 16 धाबा स्कोर कार्ड वरती. सुपर बॅटिंग, काउंटर अटॅक केला जातोय. आक्रमण हा पवित्रा मैदानाच्या आतमध्ये घेऊन साहिल हा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टोटल 16 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. चांगले बॅटिंग अद्याप पाहायला मिळते. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, त्यावरती प्रहार. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा पार. अजून एक शानदार चौकार फलंदाज साहिलच्या बॅट मधून. वीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 21 धाब्यांची आवश्यकता. सन्नाटा मैदानाच्या आतमध्ये शांतता आपण पाहतोय. चांगली बॅटिंग साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 4 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 20 धाबा स्कोर कार्ड वरती. अजून एक टप्प्याचा बॉल, त्यावरती प्रहार. तुटून पडलाय जणू काय. मैदानाच्या आतमध्ये हायलाइट चालू आहे असं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये साहिल देत असताना अजून एक चौकार. धावसंख्या 4 ने पुढे. बिनबाद 24. 24 धाबा स्कोर कार्ड वरती. नितलं शांतता मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहतोय. अगदी चांगले बॅटिंग राहिले साहिलच्या माध्यमातून. यावेळी कनेक्शन पाहावं लागेल. वॉटर बॅटिंग, क्लास, प्युअर हिटिंग, क्लीन हिटिंग बाय साहिल. 6 धाब्याच्या मदतीनं पहिलं षटक महागडं राहिलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाबा संख्या बिनबाद 30. आता अवघ्या 18 बॉल आणि फक्त 11 धाब्यांची गरज. 18 चेंडू, 11ची गरज. साहिल अगदी आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं साहिलच्या माध्यमातून. पहिल्याच षटकामध्ये 30 धाबा तो षटक आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र येणारे 18 बॉल आणि अवघ्या 11 धाब्यांची गरज. मेगा फायनलची मॅच एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं आता तटीचा सामना पाहायला मिळेल, परंतु मागील 3 मॅचेस पॅडे आपण पाहिले तर एकतर्फी सामने आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी सोडून दिला बॉल. राहुल बनगे ऑन स्ट्राईक. वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्या 31. 10 धाब्यांची गरज. 18 बॉल 10 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल, विकेट कोंडवले टीमला घेण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण या मॅच मध्ये बराच पुढे आहे. आक्रोशी हा संघ. राहुल बनगे थांबणार नाहीये. थांबायला काय मी संत नाहीये. ठोकला षटकार. 37 धाबा स्कोर कार्ड वरती. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. टोटल फक्त 7 बॉल झालेत आणि 7 बॉलचा खेळ झाल्यानंतर 37 धाबा. क्या बात आहे. सुपर बॅटिंग. मॅच लवकर फिनिश होईल का असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अवघ्या 8 बॉल मध्ये सामना फिनिश केला. वेल प्ले टीम आकोशी. हार्दिक अभिनंदन. वाघेश्वरी चषक 2026 चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी आकोशी आपल्याला पाहायला मिळते.
आणि या स्पर्धेमध्ये अगदी चांगला खेळ साकार केला त्याबद्दल आकोशी टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक स्वागत. तसेच कोंडवली टीमचं देखील आम्ही हार्दिक स्वागत व्यक्त करतो. चांगला खेळ आपण देखील पाहायला मिळाला, परंतु अंतिम क्षणी मेगा फायनल मध्ये धावा आपल्याला पहिल्या सत्रामध्ये कमी पाहायला मिळाला आणि त्या कारणामुळे सामना गमावावा लागला. वेल प्लेड, हार्ड लक, पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. तर थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरण सोहळा इथे केला जाईल.